नमस्कार. SSM न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काल रात्री कडेगाव तालुक्यातील नेवरी परिसरात येरा नदीपात्रात वाळू उपसताना एक दुःखद घटना घडली आहे. एका कामगाराचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे. तर ती नेमकी घटना काय झाली आहे आणि नेमकं काय प्रकरण आहे या संदर्भात आज आपण त्यांच्या परिवारातील आणि गावकऱ्यांशी संवाद साधणार आहे. तर दादा, काय झालं काल? आम्ही शेती कामाला 1-2 महिने कामाला जात होतो तिकडं त्या मालकाकडं. हे बाळू चव्हाणाच्या 2 महिने आम्ही कामाला जात होतो आणि परत आम्हाला रात्री म्हणली आज वाळू काढायचे. वाळू काढायला गेल्यावर आम्हाला ते म्हणली रशी होऊन आणायला गेल्यावर आमचा माणूस पलीकडे गेला आणि येताना 31 फुटावर तो दिसाचाच बंद झाला. परत ती 2 माणसं गेली, तिने त्या कडेला नेलं. मला काही तिकडं पवायला जायला लवकर आलं नाही. मला इकडनं गाडीने तिने तिकडं नेलं आणि मला गाडी म्हणली तुम्ही बसा मागं. आणि तिने इथं सरकारी दवाखान्यात आम्हा दोघाला गाडीवून आणलं आणि तिने इथं सोडलं, मला इथंच एकट्याला सोडलं, ती पळून गेली. सरकारी दवाखान्यात काय सांगितलं आणल्यानंतर? ते म्हणले मैत झाले म्हणून सांगितलं. आता बॉडी काय आणि काय? तर संबंधित ह्याच्यामध्ये प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो की FIR मध्ये कुठेही असा उल्लेख नाही की मालकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाला. आणि काल रात्री मृत्यू झाल्यानंतर संबंधित व्यक्ती बाळू हनुमंत चव्हाण जे राहणार नेवरीचे आहेत, की ज्यांची म्हणजे परिसरामध्ये सर्व लोकांना ऐकून माहिती आहे की वाळू माफिया असं त्यांचं नावाचा उल्लेख आहे. त्यांचे बंधू आणि हे दोघांनी हे कृत्य घडल्यानंतर संबंधित व्यक्तीला दवाखान्यात सोडून पळून निघून गेले. आणि दुर्दैवी गोष्ट ही आहे की सरकारी दवाखान्यामध्ये कर्मचाऱ्यांनी ती बॉडी किंवा त्या पेशंटला कुठल्याही प्रकारचे त्याच्या नातेवाईक किंवा जो कोणी त्याला येऊन तिथे ॲडमिट केला त्याची सही न घेता, त्याला कोण आहे विचारणा न करता, त्याचं नाव न विचारता संबंधित बॉडी ताब्यात घेऊन हा प्रशासनाचा निष्काळजीपणा लक्षात येतो. आणि पोलीस यंत्रणेने FIR रजिस्टर केलेला आहे, परंतु ज्या पटीमध्ये तपास यंत्रणा राबायला पाहिजे त्या पटीमध्ये तपास यंत्रणा राबत नाही. की नातेवाईकांची मागणी ही आहे की संबंधिताच्या आरोपीच्या नातेवाईकांनी कोणीतरी येऊन या गोष्टीची जबाबदारी घ्यावी जर आरोपी फरारी आहे तर. हीच सर्व नातेवाईकांची विनंती आहे. आणि तपासामध्ये लवकरात लवकर जो फरारी आरोपी आहे त्याला अटक व्हावी आणि हजर करावा ही प्रशासनाकडे विनंती राहील. परंतु संबंधिताची नातेवाईकांनी आत्ता या घडीला सुद्धा शव किंवा डेड बॉडी घेतलेली नाही. त्यांची हीच मागणी आहे की जो कोणत्या फरार व्यक्ती बाळू चव्हाण याच्या नातेवाईकांनी जबाबदारी घेतल्यानंतरच आम्ही डेड बॉडी ताब्यात घेऊ अशी यांची म्हणणे आहे. तर संबंधित बॉडी अद्याप नातेवाईकांनी घरच्यांनी ताब्यात घेतलेली नाही. जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर हजर करावं आणि त्यांच्या नातेवाईकांनी किंवा आरोपीच्या कुणीतरी जोपर्यंत जबाबदारी घेत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असं गावकऱ्यांकडून सांगण्यात येते.